तर मुंबईत मस्त असा पाऊस पडत आहे. वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि अशा थंड वातावरणात जर लोकांना काही आवडतं तर ते म्हणजे गरमागरम भजी. भजी आपण फार वेगवेगळ्या गोष्टींनी बनवू शकतो, पण लोकांना ॲज युजुअल कांद्याची भजी फार आवडतात. मलाही आवडतात, नो डाऊट. पण ॲज अ चेंज आपण काहीतरी वेगळं म्हणून मी आज कोबीची भजी ट्राय केली आहेत आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला फार आवडतील. एकदम सोपी आहे. बाजारातून एक हिरवागार कोबी घेऊन यायचा आहे आणि मी मोस्ट ऑफ आपल्या फ्रीजमध्ये असतो, जो आपण कधीही बनवत नाही. तर तोच कोबी घ्यायचा आहे आपल्याला आणि एक त्यात मस्त कट करून घ्यायचा आहे बारीक बारीक. त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा ॲड करायचा आहे. तुम्ही कांद्याची क्वांटिटी वाढवू पण शकता तुम्हाला आवडत असेल तर. 2-3 मिरच्या आपल्याला जशी आपल्याला तिखट लागतं त्याप्रमाणे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. मस्त याला चॉप करून घ्या. याच्यामध्ये आपल्याला पाहिजे थोडंसं बेसनपीठ ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं, ओवा, मीठ चवीनुसार आणि थोडंसं लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना थोडंसं पाणी ॲड करा आणि 5 मिनटं साईडला ठेवून द्या आणि मस्त याला एकजीव करून मळून घ्या आणि गरमागरम तेलामध्ये हे भजी फ्राय करा आणि क्रिस्पी क्रिस्पी भजी रेडी आहे. तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले ही भजी आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, म्हणजे ते पण या पावसाळ्याच्या दिवसात अशा क्रिस्पी भज्याचा आनंद घेतील. थँक्यू फॉर वॉचिंग.